बदलापूर येथे घडलेल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात तोंडाला व हाताला काळ्या फिती लावून तसेच काळे झेंडे दाखवत महाविकास आघाडीने केला महायुती सरकारचा निषेध व्यक्त। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य। राज्यात घडत असलेल्या महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। मात्र माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद न करता काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला। सध्याच्या काळात लोकशाही मानणाऱ्या देशात फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ही गोष्ट आहे की नाही? मोर्चे संप याला बंदी करण्यात येत आहे। जनतेने आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी करायचं काय असे अनेक प्रश्न जनतेसमोर पडत आहेत। सरकार व न्यायव्यवस्था नेमकी कुणाच्या बाजूने आहे हे देखील कल्पनेच्या पलीकडे दिसत आहे। अशा अनेक गोष्टींच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काळ्या फिती लावून तसेच काळे झेंडे दाखवून महायुती सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी तेथे रमेश पाटील गव्हाड, रामधन पाटील कळंबे, सुरेश गवळी, उत्तमराव वानखेडे, सुरेखाताई लहाने, कुंडलिक पाटील मुठ्ठे, ज्ञानेश्वर शिंदे, समाधान सवडे, अजय बनकर, योगेश कापसे, साबेत चाऊस, बबलूभाई देवसिंग बायस, महमूद पठाण, शेख मोईद, समीर शाह, रमेश वाघमारे, शेख आसिफ, प्रेमानंद जाधव, रामेश्वर खांडेभराट, परमेश्वर मोरे, परमेश्वर सरोदे, विष्णू लोखंडे, गणेश गाडेकर, नंदू गायकवाड, संतोष अंभोरे, नायक गायकवाड, मुरलीधर भोपळे, साईनाथ सवडे, गणेश ठाकरे, शेख इरफान, विठ्ठल खुपटे, प्रमोद फदाट, भगवान मुळे, भास्कर फदाट, पंकज लोखंडे, सुभाष काळे, लक्ष्मण काळे, संतोष भोपळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। हेमचंद्र चिंदोटे, जालना जिल्हा प्रतिनिधी, लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य। बेटी पढाओ हा नारा भारत देशाने निर्माण केला, परंतु तसं ते अंमलात येताना दिसत नाही। कारण राज्यभरात वेस्ट बंगाल कलकत्त्यापासून ते मुंबईपर्यंत आज कुठे महिला सुरक्षित नाही, कुठे शाळेतील मुलीसुद्धा असुरक्षित आहे। त्याच्यामुळे बऱ्याच त्या पालकांना हा प्रश्न निर्माण झालेला आहे की आपल्या मुलीला शाळेत पाठवायचं की न पाठवायचं। सत्ताधारी पक्षसुद्धा 3 पक्षाचे आहे आणि विरोधी पक्षातसुद्धा 3 पक्षांचे लोक आहेत, परंतु हे 3 पक्षांचे लोक आज जाहीरपणे निषेध व्यक्त करत आहे काळ्या पट्ट्या लावून, परंतु हे आज बोलण्याससुद्धा तयार नाहीत। मग शेवटी हे बोलतील कधी? या प्रश्नाला वाचा कधी फुटेल हा लोकांना पडलेला प्रश्न आहे। मी हेमचंद्र चिंदोटे, जालना जिल्हा प्रतिनिधी, लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य।